पुण्यात मेट्रोचं काम करताना कोथरूड डेपोजवळ मेंढी कॉर्नर परिसरामध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय। पुण्यात 15 जूनपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे, तर दुसरीकडे पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं पाणी वाया गेलेलं आहे। तर बुलढाण्यामध्ये नदीवरील पुलासाठी ग्रामस्थांनी ठिय्या दिला। निकृष्ट कामाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेत। वारंवार निवेदन देऊनही प्रशासनानं दखल घेतली नसल्यानं ग्रामस्थांचं हे म्हणणं जे आहे ते आता समोर आलं। तर व्हायरल बयानीच्या नावानं बनावट वेबसाईट चालवत फसवणूक करण्यात आली। महाराष्ट्र सायबरकडून गुजरात गांधीधाममधील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला। सेलिब्रिटी फीचर्सच्या नावाखाली 75,000पर्यंतची पॅकेजेस विकण्यात आली। पोलिसांच्या तपासात 25 वर्षीय आर्यन जयप्रकाश शर्माचं नाव समोर आलेलं आहे। ऑनलाईन प्रमोशन आणि सेवा घेण्यापूर्वी वेबसाईटची सत्यता तपासण्याचं आवाहन यावेळेला महाराष्ट्र सायबरकडून करण्यात आलं। तर पुण्याच्या दौंडमध्ये 400 परप्रांतीय गुराळ घरे बंद झालेली आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागानं गुराळ मालकांना नोटिसा दिल्यात। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे गुराळ चालकांचा हा निर्णय जो आहे तो पाहायला मिळतो। तर जळगावच्या भुसावळमध्ये डंपर खाली आल्यानं एकाचा मृत्यू झालाय। संतप्त गावकऱ्यांनी डंपर पेटवून दिला। वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। तर जळगावच्या डंपर खाली आल्यानं एकाचा मृत्यू झालेला होता। जळगावमधली ही घटना समोर आली होती। संतप्त गावकऱ्यांनी डंपर पूर्णपणे पेटवून दिला। वरणगाव पोलिसांत या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। तर धाराशिव शहराच्या मध्यवर्ती भागातील सिटी पोलीस ठाण्यामध्ये शुकशुकाट पाहायला मिळते। पोलीस स्टेशन परिसरातील अंमलदार कक्षात फक्त 2च कर्मचारी हजर होते। शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं पोलीस स्टेशन रामभरोसे असल्याचं पाहायला मिळालं। पोलीस स्थानकामध्ये चौकशीसाठी आणि पासपोर्टच्या कामासाठी आलेले नागरिक ताटकळत होते। पोलिसांनी बोलावलं पण कुणीच नसल्यानं आम्हाला ताटकळत उभं राहण्याची वेळ आल्याचं नागरिकांनी म्हटलेलं आहे। तर डोंबिवलीमध्ये 30 एकरवर बौद्ध स्मारक आणि विपश्यना केंद्र उभारणार आहे। बौद्ध गयाच्या धर्तीवर या आंतरराष्ट्रीय स्मारक आणि विपश्यना केंद्राचं काम केलं जाईल। खासदार श्रीकांत शिंदेंच्या पुढाकारातून 2 वर्षात हे काम होणार आहे। या ठिकाणी 300 बेडचं रुग्णालय, पॅगोडा, मुलांसाठी वसतिगृह, स्पर्धा परीक्षा केंद्र उभारलं जाणार आहे। तर भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। भंडारा शहरासह तुमसरमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। तर ग्रामीण भागात कुठं हलक्या तर कुठं मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली आहे। पावसाच्या या हजेरीनं वातावरणात गारवा जो आहे तो निर्माण झालेला असून नागरिकांना उखाड्यापासून दिलासा मिळालेला आहे। तर जम्मू काश्मीरच्या डोडातील महामार्गावर मोठी दरड कोसळली आहे। गड्डोह जवळील धरेवरी नाला पॉइंटवर ही घटना घडलेली आहे। हात्री किलोथ्रॉन महामार्ग बंद आहे। शेकडो प्रवासी अडकलेत। प्रशासनाकडून रस्ता मोकळ्या करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। तर पीओके मध्ये पाकिस्तान सरकार विरोधात दुसऱ्या दिवशीही जनआंदोलन सुरू आहे। तब्बल 1.5 लाख नागरिक रस्त्यावर आहेत। रावलकोट, बाग, हटियान, कोटली, मिरपूर, सुधनोती आणि मुझफ्फराबादमध्ये निदर्शनं करण्यात आले। पीओकेच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन करण्यात आलं। दरम्यान 2 दिवसांआधी झालेल्या आंदोलनात पाकिस्तानी सैन्याकडून नागरिकांवर गोळीबार करण्यात आला होता। या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला। तर गोंदियाच्या तिरोडातील बोदलकसा जलाशयात बुडून 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। जलाशयामध्ये बोट पलटी झाल्यानं दुर्दैवी घटना घडली आहे। 9 मुलांचा ग्रुप नौका विहार करण्यासाठी आले होते। 7 जण बचावलेले आहेत।
तर धनंजय मुंडेंनी मराठा भवनसाठी दिलेल्या जागेवरून वाद पेटलेला आहे। श्री दत्त देवस्थान संस्थांच्या मालकीच्या 28 गुंठे इनामी जमिनीचा बेकायदेशीर ताबा घेत मराठा भवनासाठी दिल्याचा आरोप होतोय। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। श्री दत्त देवस्थान थोरले देवघर यांच्या जमिनीच्या बेकायदेशीरपणे ताबा दिल्याचं योगेश गोस्वामी यांनी म्हटलेलं आहे। फसवणूक केल्याबद्दल आमदार धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करावा, हायकोर्टात जाणार असं अर्जुन सोळंके यांनी म्हटलं। धनंजय मुंडे साहेबांनी आमच्या ट्रस्टची जागा जी परळी वैजनाथ मध्ये आहे 413 गट नंबर सर्वे नंबर मधील 28 गुंठे जमीन जी त्यांनी बेकायदेशीररित्या मराठा भवनाला दिली आहे, त्याबद्दल जिल्हाधिकारी साहेबांनी परळी येथील सध्याचे विद्यमान आमदार माननीय श्री धनंजय मुंडे साहेब व नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब आणि परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साहेब व तसेच तेथील जे गोस्वामी म्हणून तेथील परळीतील जे गोस्वामी आहेत त्यांचा सदरच्या देवस्थानशी काही संबंध नाही, त्यामुळे ते बोगस नावकरी असून त्यांच्या विरोधामध्ये या सर्वांच्या विरोधात माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी तत्काळ फौजदारी कारवाई करावी। आम्ही छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय मुंडे व परळीचे आमदार माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा समाजाची फसवणूक केली, दत्तात्रय देवस्थानची जमीन मराठा भवनला बेकायदेशीररित्या तिचा ताबा दिला व त्याचबरोबर परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी बनावट बोगस कागदपत्र आधारे आम्हाला मराठा समाजाची फसवणूक केल्यामुळे या सर्वांवरती आम्ही या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून या ठिकाणी त्यांच्यावरती म्हणजे योग्य ती कायदेशीर कारवाई करून म्हणजे त्यांना योग्य शिक्षा कायद्याने शिक्षा केल्याशिवाय आम्ही राहणार। तर ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजांवर हल्ला झाला होता। 3 भारतीय नागरिक बेपत्ता होते। परराष्ट्र मंत्रालयाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय। 24 पैकी 21 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आलंय। ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाशी आणि नौदलाशी सातत्यानं संपर्कात असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे।